रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता संपूर्णतः रायगड जिल्हा चहूबाजूंनी डोंगर दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला आहे। अशातच या डोंगर दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारी जी आदिवासी ठाकूर कातकरी समाजाची लोकवस्ती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की इरशाळवाडीची दुर्घटना मागे घडली होती, तळईची दुर्घटना घडली होती। त्या दुर्घटनेनंतर या ठिकाणी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग येथील डांगी आदिवासी वाडी जी कुर्डूस मुख्य रस्त्यापासून 7 किलोमीटर डोंगरावर आहे। सद्यस्थितीमध्ये मी ज्या खळईमध्ये उभा आहे त्या ठिकाणच्या डोंगराची जी माती आहे ते भूस्खलन मोठ्या प्रमाणावर होत आहे। सलग 3 किलोमीटर येथून पुढे त्या ठिकाणी पूर्णतः रस्त्याला पूर्ण भेगा पडलेले आहेत, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे। तर ही जी डोंगराची माती या ठिकाणी खचत आहे त्याचं प्रमाण इतकं मोठं आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कशा पद्धतीनं मोठमोठ्या मातीचे हे ढीग आहेत ते कोसळलेले आहेत आणि ही जी स्थिती आहे ही पूर्णतः गावापर्यंत येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे गावाला खूप मोठा धोका आहे। 200 घरांची लोकवस्ती आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लहान मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, ग्रामस्थ आहेत, आबालवृद्ध या ठिकाणी वास्तव्यास आहेत। मात्र अशी परिस्थिती असताना देखील प्रशासनाने कुणीही याकडे लक्ष दिलेले नाही असा आरोप येथील ग्रामस्थांनी केलेला आहे। संपूर्णतः गावाला धोका उद्भवत आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जुलैचा जर आपण पूर्व इतिहास पाहिला तर जुलैमध्ये दरवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये एक ना एक मोठी अशी दुर्घटना होते। जीवघेणी दुर्घटना झाल्यानंतर या ठिकाणी प्रशासन आणि सरकार धावून येतं, मात्र ही दुर्घटना होऊ नये यासाठीच्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी येथील डांगी आदिवासी वाडीतील ग्रामस्थ करताना दिसत आहेत। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।